कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी साफसफाई करणं गरजेचे आहे, अशी सुरुवात झालेली आहे आमच्या कार्यक्रमाची. आमचा साफसफाई करत आहे. लहानपणापासून अपिंगो बैटिंगो विसरणारा काय नाही मी काय मत करेन. आजपर्यंत एक हंडा न आणणारा माणूस हा आज टाकी धुवायचं काम करतोय. तर ह्याला बघून खरंच असं वाटतंय की यार खरं काहीतरी केलं पाहिजे. एक छोटीशी बैठक घेतली, त्यासाठी कार्यक्रमासाठी लागणाऱ्या वस्तू यासाठी आम्ही यादी केली. मीटिंग झाल्यानंतर आम्ही बस स्टॉपवर गेलो गेट बांधण्यासाठी. अशा तऱ्हेने आमच्या इथे बांबू खोदण्याचं काम चालू आहे. कधी केलेलं नाहीत ना करू शकत. आता ते मास्टर आहेत. मास्तरानो हा किती सेंटीमीटर आहे हो सांगू शकता? मग अशी एक डायलॉग बोलू शकता का? बोलू शकतो. मी युट्यूबला टाकणार आहे. कामं करतो. नाही मंगाचा डायलॉग म्हणजे एकदम चांगली कामं आम्ही झाकायची कामं करतो. शुद्ध भाषा बोल. शुद्ध भाषा पाहिजे. ते मंगाचं वाक्य ऐकायचं होतं हो. ऐकवतं काय जरा सवाय वाक्य आहे ते. तुम्ही सांगू शकता का? याचं वाक्य जरा ट्रान्सलेशन करू शकता का? ओ बोला ओ. 1 तास आम्ही गेटची काम करून थकलो. त्यानंतर आम्ही मग कांदे पोहे खायचा कार्यक्रम चालू केला. तर कांदे पोहे एवढे जण भुक्कड सारखे खात होते ना, काय एवढी भूक लागली होती त्या सर्वांना. ते कांदे पोहे खाऊन नाही की हा इथं काय बसू शकत नाही का? नाही आहे का? आणि तुझं काय म्हणणं आहे? इथे बसू बरोबर आहे ना? हो आहे बरोबर आहे ना? बसू शकतो ना? बसू शकतो ना? हा युअर राईट. हा जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके ठीक. गाडी जाऊ शकते ना? नाही हे आतून गाडी कमी पडणार आहे. 2 तासाच्या मेहनतीनंतर आमचा भव्य असा मंडप उभा राहिला. पण या मंडपासाठी जे लागणारी वस्तू होत्या त्या आम्ही कुठून गोळा केला आम्हालाच माहिती. आणि असा तयार झाला. हा या अध्यक्ष वर खुर्चीवर बसल्यात. काय खातेस काय तू? खातेस काय? बायको पण दिसते. हारची पूर्ण जबाबदारी अनिल दादाकडे दिली होती आणि तो तशी तो मेहनत पण करत होता. सर्व नियोजन करून मग संध्याकाळी आरतीची सुरुवात झाली आणि आमची राधाकृष्णाची आरती ही चालू झाली. दुसऱ्या दिवसाच्या नियोजनासाठी मीटिंग बसवली गेली आणि मीटिंगमध्ये उद्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, काय काय नियोजन केले ते सगळं नियोजन या मीटिंगमध्ये केलं. त्यामध्ये मग पूजासाठी मकर बांधण्याचं काम सकाळ चालू झालं. त्या सगळे मुलं एकदम उत्साहाने मकर बांधायला लागले. टाकले बरं खाते बघ किती वाढतोय. खातात बघ किती. भाया बायको पण जेवते. कुठलाही कार्यक्रम असला की संध्याकाळची सुरुवात ही हरिपाठाने झाली पाहिजे. तसा हा हरिपाठ आमच्या मंदिरात संध्याकाळी 7:30 वाजता चालू झाला. हरिपाठ झाल्यानंतर रात्री काय करायचं, मग भजन, सुंदर असा भजन अनिकेत बुवांचा झाला. मग त्या भजनामध्ये सगळे खुश झाले. खूप छान असा त्यांचा आवाज आहे. खूप छान असं त्यांनी भजन बोललं आहे. ते अगदी ऐकावत हवं असं त्यांचं भजन होतं. अनिकेत बुवांचं भजन झाल्यानंतर काय करावं, मग नंतर आमच्याच वाडीतलं भजन आम्ही सर्व यंग मुलांनी आणि एकदम जोरात उत्साहात आम्ही तो भजन करतच होतो.
खूप असं छान झालं, आमचंही भजन खूप छान झालं. अशा तऱ्हेने हा कार्यक्रम पूर्ण पार झालेला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही झाले, त्याच्यामध्ये लहान मुलांनी खूप उत्साहाने भाग घेतला. अशा प्रकारे आमचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा, आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.